नमस्कार. नमस्ते. पंढरीचा परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण दरवेळी नवीन नवीन विषयाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज एका जुन्या राजकीय व्यक्तीशी आपण चर्चा करणार आहोत. जे जुनं राजकारण आणि आता बदलतं राजकारण, जुन्या काळातल्या लोकांच्या काय आठवणी, त्यांच्या राजकारणाचा प्रवास. कारण पंढरपूर तालुक्याचं आर्थिक गणित, कृषी क्रांती खरं तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यापासून सुरुवात झाली म्हणायला काय हरकत नाही. कारण पंढरपूर तालुक्यामध्ये विठ्ठल परिवार हा प्रथमतः उदयाला आला असं म्हणावं लागेल. कारण पांडुरंग परिवाराचे प्रणेतेसुद्धा सुधाकर पंत परिचारक हे औदुंबराव पाटील यांच्याबरोबर कार्य करत होते आणि त्यानंतर पांडुरंग परिवार झाला. पांडुरंग परिवाराच्या अगोदर विठ्ठल परिवार हा पंढरपूर तालुक्यास उदयाला आला आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली. शेतकऱ्याच्या जीवनात खरं क्रांती विठ्ठल सहकारीपासून झाली. पण तो अण्णांच्या काळातला राजकीय प्रवास, त्यानंतर वसंतदादांच्या काळातला राजकीय प्रवास असेल, भारतनानांच्या काळातला राजकीय प्रवास असेल आणि आता आमदार अभिजित पाटील यांच्या काळामध्ये जी आता सुरुवात झालेली आहे, आपण सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्याबरोबर ज्येष्ठ नेते, विठ्ठल परिवाराचे ज्येष्ठ नेते दिनकरदाजी चव्हाण हे आहेत आणि आपण त्यांच्याशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. नमस्ते. आपण खरं तर राजकारणामध्ये किती साली आला, म्हणजे राजकारणामध्ये कशी सुरुवात झाली, आपण कसं राजकारणाकडे वळला? विठ्ठलचे संस्थापक औदुंबराव पाटील यांच्याशी आमच्या गावच्या कर्तबगार शेतकऱ्याच्या शिफारशीवरून अण्णांची आणि आमची 1981ला ओळख झाली. 81पासून आम्ही राजकारणात आलो नाही, पण आमच्या शेती व्यवसायामध्ये आमचं थोडं कष्टाच्या भूमिकेतून प्रगती करायच्या बाबतीत आम्ही 85पर्यंत गुंतलो आणि 85 नंतर मात्र राजकारणात आलो. अण्णांची आणि तुमची म्हणजे राजकारणामध्ये सुरुवातीला तुम्ही कुठल्या पदावर होता, अण्णांची भेट कशी झाली, किंवा राजकारणाकडे कसं, किंवा तुम्ही उद्योग ज्या तरुणाईच्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये काय उद्योग व्यापार कशा संदर्भात आपण सुरुवात केली आणि कसं राजकारणाकडे कल कसा आपला झुकता गेला? नाही, 80 ते 85पर्यंत आम्ही वेगवेगळी शेतीमध्ये पिकं घेत होतो. त्या पिकांकडं अण्णांच्या कानावरती गेलं, गावकऱ्यांनी अण्णांच्याकडे शिफारशी केल्या आणि शेती पिकांकडं आमची अण्णांची ओळख झाली आणि अण्णांचे आमच्यावर उपकार होते की त्यांनी गुरसाळ्याच्या माळ्यावरती विठ्ठल कारखान्याची निर्मिती नुसती केली नाही, तर त्या कारखान्याला इतकं स्वरूप प्राप्त करून दिलं की महाराष्ट्रात तो साखर कारखाना अग्रगण्य झाला. त्याचं सगळं श्रेय कर्मवीर संस्थापक औदुंबरावांना त्या काळात. अण्णांच्या काळामध्ये खरं तर कारखान्याचं एक दैदिप्यमान स्वरूप उदयाला आलं, कारखाना तयार झाला, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती आली. अण्णाचं जे राजकारण होतं, बदलचा जो ट्रेंड होता, त्या काळातलं राजकारण खरं तर लोकांना सामावण्याची क्षमता असेल, लोकांना सांभाळून घेण्याची क्षमता असेल, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये ज्या काय आर्थिक उन्नती आणण्यासाठी अण्णांनी साधारणतः काय काम केलं, थोडंसं सविस्तर सांगितलं तर बरं होईल. अण्णांच्या आणि सुधाकर पंत परिचारक यांच्या कामगिरीचं, कष्टाचं उद्दिष्ट पूर्ण व्हावं म्हणून हे आपल्या देशाचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांनी जी उजनी धरणाची निर्मिती केली आणि विठ्ठल रुक्मिणीची माफी मागितली की देवाभाऊ विठ्ठला, मी तुमची चंद्रभागा अडवतोय, पण तुमच्या एकादशीला पाणी व्यवस्था देईन. त्या यशवंतराव चव्हाणाच्या दूरदृष्टीमुळं यशवंत धरणाची निर्मिती, उजनी धरणाची निर्मिती झाली आणि त्याच्यामुळं आपल्या विठ्ठल रुक्मिणीचं तर नावामुळं शहराला आणि ग्रामीण भागाला तर महत्त्व आहेच आहे. त्याच्यात सांप्रदायिक वलय इतका मोठा आहे की सगळ्या साधू संतांची, वारकरी पंथाचा त्याच्यात सहभाग आहे, आशीर्वाद आहे. विठ्ठल रुक्मिणी मिळव तर आपल्या शहराला आणि ग्रामीण भागाला वैभव मिळालेच, पण त्याच्यात खरं विकासाचं योगदान एक नंबरला म्हणलं तर यशवंतराव चव्हाण, नंतर वसंतदादा पाटील आणि मग आपल्या तालुक्यातले, जिल्ह्यातले औदुंबराव असतील, सुधाकर परिचारक असतील, यशवंतभाऊ असतील, यांच्याकडे त्यातलं कष्टाचं योगदान जातं. आता पूर्वीच्या काळामध्ये खरं तर साखर कारखानदारी शेतकऱ्याला आपल्या परिसरात ऊस कारखानाच नव्हता. एकतर नागेवाडी असेल किंवा कवठे महांकाळ असेल, असं ऊस पाठवावं लागायचा. आपल्या इथं ज्यावेळेला कारखाना झाला त्यावेळेला लोकांच्या भावना कशा होत्या आणि लोकांचा कल कसा कारखान्याकडे कसा होता, आपल्यातल्या कारखान्याकडे बघण्याचा? आपल्याकडं बघताना एकच होतं की त्या काळात सिद्धेश्वर कारखाना काडादी साहेबांनी केला होता, तात्यासाहेब कोरेंनीही केला होता, काही अण्णांच्या बरोबरचे बरेच कारखाने झाले होते. पण अण्णांची काटकसर आणि व्यवहारामधला जो अण्णांचा हातखंडा होता,
तो इतरांना जमला, पण 10-20% जमला. पण अण्णांना त्याच्यात 30% काटकसरी जमला. अण्णांनी जी कमी खर्चात कारखाना उभा केला, त्या काळात विठ्ठलबरोबर जेवढे प्रकल्प उभा राहिले, ते सगळ्यात काटकसरीचा आणि कमी खर्चातला उभा राहिलेला प्रथम एकचा युनिट म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखाना. सुरुवातीला साधारणतः कितीचं बजेट, म्हणजे किती टनेजचा कारखाना सुरुवातीला? मी त्यावेळेस जरा 15 ते 18 वर्षाचा असल्यामुळे मला त्यातलं बजेट टेक्निकल काय हे सांगता येणार नाही. पण अण्णांच्या काटकसरीमुळं पुढं वैभव प्राप्त झाले एवढं मात्र मी जाणीवपूर्वक सांगू शकतो. अण्णांचं जे नियोजन होतं ते अतिशय काटेकोर मानलं जायचं आणि तिथलं समजा शिस्त जी होती ती मला वाटतं अतिशय काटेकोर मानली गेली. तर त्या शिस्तीचा काय फायदा झाला, तोटा झाला, काय कसं नाही, वाटतं म्हणजे? त्याच्यात एक म्हणता येईल अण्णांकडं आडत व्यापाराचं उद्दिष्ट सुद्धा सगळे जिथले समाज बांधव व्यापारी त्यांचे आहेत ते व्यापारावरती अण्णांचे कौतुक करत होते. आणि व्यापारामधला जो अनुभव अण्णांनी कारखाना जेव्हा उभा केला आहे, व्यापारामधला जो अनुभव त्यांनी सहकारात वापरला असावा आणि त्याच्यामुळे त्यांना ते काटकसरीचं गणित त्यांना जे जमलं ते जिल्ह्यात कोणाला जमलं नाही, असं आपण फार तर अंदाज व्यक्त करू शकतो. म्हणजे साधारणतः आता राजकीय व्यक्ती जर समजा डायरेक्ट आली तर त्या पैशाचं गणित राजकारणी आता सध्याच्या परिस्थितीत करायला तयार नाही. किती पैसे गेले तर चालतील, पण अण्णांचा व्यापारी दृष्टिकोन असल्यामुळं काटकसरीत कारखाना झाला आणि तो फायद्यात आला. त्या काळामध्ये सुरुवातीला शेअरची काय किंमत होती साधारणतः? साधारण मी तर माझ्या गावचा एक शेतकरी आहे पोपट सूर्यवान महाडिक म्हणून. त्या काळात अण्णांनी आम्हाला एकदा 25 आणि एकदा 20 शेअर दिले होते. पण आमच्या महाडिक पाहुण्यांनी शेअर 57,000ला एक घेतला होता. एवढं मूल्यांकन मला साल आठवत नाही, पण साधारण 98-99 असू शकतं. म्हणजे एक काळ असा होता की विठ्ठलचा शेअर आहे म्हणलं त्या घरात तरी मुलगी दिली जायची. विठ्ठलचा सभासद आहे म्हणलं तरी मुलगी द्यायची. इतकं त्या शेअरला भाव होता. आज 4 आणि 5,000 रुपये शेअरची किंमत किंवा 10,000 रुपयेपर्यंत मला वाटतं आली खाली. तर तो काळ 50-60 हजार रुपयेपर्यंतचा होता एका शेअरची किंमत आणि अतिशय विठ्ठलचा सभासद म्हणलं तर तो सदन मानला जायचा. मग कसं गणित होतं त्या काळातलं आणि आताचं गणित कसं बिघडलं नाही, असेल? नाही. विठ्ठल कारखान्याचा सभासद असेल तर त्या घरात मुलगी देणं आणि त्या घरातली मुलगी करणं हे जेवढा चांगुलपण होता, पण त्याच्या शेजारी थोडा वाईट पण घटक असा दृष्टिकोनात लोकात आला, की आम्ही 100 वेळा मागतोय, 10-10 वर्ष झालं मागतोय, 20 वर्ष झाले हेलपाट घालतोय, पण आम्हाला विठ्ठलचा शेअर मिळत नाही. त्याच्यामुळं एक अण्णांचं जे काय कर्तृत्व आहे 100% त्याच्यामध्ये एक 10-5% चीडसुद्धा अण्णांच्या बाबतीत काही लोकांना होती. म्हणजे त्यांची चीड म्हणजे त्यांच्या अधिकारावरती, हक्कावरती सगळ्या शेतकऱ्यांना सभासद करून घेणं. मग आमची सुद्धा त्या काळात जे जुनं संचालक मंडळ होतं, आमचं त्यावेळेस 18-20 वर्ष वय असेल, जे 50-55 वर्षाचे डायरेक्टर बोर्ड होतं, त्यांचं पण म्हणणं होतं की 1250चा कारखाना 2,500 टनी करावा, 2,500 टनाचा 5,000 टनी करावा, 5,000 टनीचा 10,000 टनी करावा. असे त्या अण्णांच्या हाताखाली जे काम करणारं संचालक मंडळ होतं. आमचं आणि त्यांचं पण कधी-कधी पार्टी मीटिंगमध्ये कारखान्याच्या समन्वय बैठकीमध्ये, विचारविनिमय बैठकीमध्ये चर्चा व्हायची. पण कारखाना विठ्ठल सहकारी ज्या त्या वेळेस शिवारात जेवढा कच्चा माल उपलब्ध आहे, त्या कपॅसिटीचा विठ्ठल कारखाना नसल्यामुळं ज्यांना शेअर मिळाला नाही त्या लोकांची चीड वाढत गेली. म्हणजे शेअर न मिळण्यामुळं अण्णांचा विषय थोडासा रोष हो, वाढला. वादच नाही, वादच नाही. वादच आणि आता कारखानाची वाढ मला वाटतं त्यानंतर अण्णांच्या नंतर राजाभाऊचा जो काळ आला तो साधारणतः तुम्ही किती साली संचालक झाला? मी 97ला संचालक झालो. 97 म्हणजे अण्णांच्या काळातच झाला, नाही, नाही. दादांच्या काळात झालो. वसंतदादांच्या काळात. मग अण्णांच्या नंतर राजाभाऊचा काळ किती दिवसाचा होता साधारणतः? अण्णांच्या काळात होतो मी, पण रेव्हाणूला संचालक होतो. हं. आमचे चंद्रबागेचे संस्थापक वसंतदादा काळे हं. यांनी सुद्धा हरिगावनं कारखाना कसा आणला, का आणला, हं. त्याच्यात सुद्धा सगळ्या पक्षाचं, हायकोर्टाचं, सुप्रीम कोर्टाचा जरी अभिप्राय असला, तर जेव्हा आम्हाला तिथल्या 2 व्यक्तींनी कारखाना अडवला, त्या काळात सुद्धा दूरदृष्टीचे मुख्यमंत्री शरद पवार यांचीच आम्हाला मदत झाली. म्हणून आम्ही त्या हरिगावचा कारखाना इथं आणून नदीपाड्याला भाडूंच्या गावामध्ये उभा करू शकलो. आम्ही दादाला सुद्धा तेव्हा तन मन धन लावून अतिशय चांगल्या पद्धतीनं 95 ते 2002 पर्यंत खूप दादानं 5 वर्ष सतत चांगली मदत केली आणि दादानी पण त्याच्या बाबतीतलं त्यांची कृती वास्तव्यात आणून त्या कारखान्याच्या बाबतीत जेवढं अण्णांनी विठ्ठलला केलं तेवढंच कैलासवासी वसंतदादा काळेंनी सुद्धा केलं. ही चीड जी आलेला प्रकार आहे, साधारण त्या काळात विठ्ठल कारखाना 4 ते 6 लाख टन ऊस गळीत करायचा. त्यावेळेस शेतशिवारामध्ये आपल्या तालुक्यात आमच्या पार्टीचा 10 ते 12 लाख टन ऊस असायचा. आणि उदाहरणार्थ मग अपोजिट पार्टीची अपोजिट म्हणूच शकत नाही आपण. जे शेतकरी एकामेकाची पिकं करतात ते सगळे शेतकरी बांधवच आहेत. ते काय असं नाही की बाबा हे विरोधकच आहेत. त्यांचा जर ऊस गळीत झाला तर साखरच होणार आहे.
समजा परिचारकच्या डोक्यात काय विचार होते की आपल्या तालुक्यातले शेतकरी मोठे झाले पाहिजेत. कैलासवासी औदुंबर अण्णाच्या डोक्यात काय होतं की आपल्या तालुक्यातली लोक मोठी झाली पाहिजेत. यशवंतभाऊच्या डोक्यात काय होतं की आपल्या तालुक्यातली लोक मोठी झाली. आणि वसंतदादा सुद्धा वाटायचं की हा कारखाना आता 20 लाख टन ऊस आपला आणि विठ्ठल मात्र 6 लाखाच्या पुढं गळीत करत नाही. आपण आपला कारखाना उभा करून तालुक्यातलं गळीत वाढवू आणि या आपल्या तालुक्यात जर 500 कोटी येत असतील तर ते 1000 कोटी कसे येतील असं दृष्टिकोन त्याने अवलंबला होता. यशवंत भाऊ आणि औदुंबर अण्णा एकत्रित काम करू होते. पुढं या दोघांचं वितुष्ट आलं. ते साधारणतः कशामुळं आलं काय? कारण आताच्या नव्या पिढीला ही जुनं राजकारण काय आहे, काय माहिती नाही किंवा जुन्या काळामध्ये काय झालं, विठ्ठल परिवाराची सुरुवात कशी झाली किंवा विठ्ठल परिवारामध्ये थोडंसं वितुष्ट येत गेलं, काही लोक यातनं बाहेर पडत गेली. तर थोडंसं का असं झालं किंवा त्या दोघांचं काय वितुष्ट आलं असं? नाही तसं सांप्रदायिक क्षेत्रातले यशवंतभाऊंचं सुद्धा जवळ आमचा अभ्यास आहे. ते सभापती असताना, झेडपी अध्यक्ष असताना, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असताना परिचारक साहेबांनी, यशवंतभाऊंनी, वसंतदादांनी, औदुंबर अण्णांनी आमच्या गावातली आणि तालुक्यातली खूप कामं केलेली आहेत. ही चौघंही आमच्या राजकीय क्षेत्रामधले राजकीय आमचे गुरु आहेत. त्यांचं चुकलं बिकलं किंवा त्यांची चूक काढायची ताकद मला मुळीच नाही. पण जे काही कामगार बांधव होते त्यांच्यावर अन्याय झाला तर यशवंतभाऊ अण्णांना बोलायचे. काही शेतकरी बांधव सभासद मागत असतील तर ते अण्णांना बोलायचे. ते मतभेद झाले होते. ते मतभेद पवारसाहेबांकडे गेले होते. पवारसाहेबांनी जेवढं काय त्यांच्याकडलं विचाराचं कौशल्य आहे ते वापरून काही प्रमाणात भाऊनी बी ऐकलं, काही प्रमाणात अण्णांनी बी ऐकलं. पण त्यांच्या हाताखालचे जे सहकारी आहेत त्यांनी कुठंतरी बिघड व्हावा ह्याच गोष्टीला उद्दिष्ट दिल्यामुळं अण्णांचा दादा तितका नाही, पण काही प्रमाणात मतभेद झाले. आता विस्तारीकरण केलास तर सभासदांची संख्या वाढली असती. अण्णांच्या काळात विस्तारीकरण झालंच नाही का? झालं 25 1250चा 2500 टन झाला. आणि पुन्हा मग वसंतदादा 97ला आले. त्याने मग 3500 केला आणि नंतर मग वाढत वाढत ते 7000 टनावरती गेलं. पण त्या जुन्या मिल ज्या होत्या त्या बकौलच्या मिल होत्या. मला वाटतं त्याचे जाडे मला सांगता येत नाही. मी काय वर्कशॉपला इंजिनियर नाही किंवा केमिस्ट नाही किंवा ही नाही त्याच्यातलं. पण त्या बकौलच्या मिल असल्यामुळं त्याचंसुद्धा जुनं होतं. आताच्या मिल आहेत, बॉयलर आहेत. आताच्यात जी प्रगती झाली, आधुनिकता झालेली आहे, मॉडिफिकेशन झालेलं आहे. हे जे आत्ताचं होतं ते त्या काळात जर केलं असतं 7000 टनी जे केला तो जर डायरेक्ट 10,000 टनी केला असता तर अजून ते फायद्याचं झालं असतं. आता खरं तर अण्णांच्या काळामध्ये अण्णांच्या नंतर राजाभाऊ पाटील हे चेअरमन झाले आणि ज्येष्ठ मंडळी पण संचालक मंडळ होती. राजाभाऊच्या काळात मला वाटतं सत्तांतर झालं. मग असं काय बाबा संचालकाची नाराजी राजाभाऊंच्याकडं म्हणून होती का अण्णांच्याकडे होती का? स्वतंत्र होण्यामागचं थोडंसं काय कारण असावं त्या काळामध्ये? नाही, शिवारातला जो अतिरिक्त का ऊसाचा जो प्रश्न होता आणि ते बोर्डातली लोक सुद्धा सभासद सुद्धा आणि ऊस उत्पादक लावून धरत होते. आणि मग काही जणांचा ऊस पेरणीला गेला त्यांना बिलं मिळाली नाहीत, काहींचा बाहेर गेला त्यांना मिळाले नाहीत, काहींचा राहुरीला गेला त्यांना मिळाले नाहीत, काहींचा आटपाडीला गेला त्यांना मिळाले नाहीत. आणि त्याच्याबरोबर शेतकऱ्याचं सुद्धा शेतात काम करणाऱ्या शेतमजुरासारखं हातावरलं पोट असते. वाहनाचं पैसे नाही मिळालं तरी शेतकऱ्याचं तटतं. एखादा घरातला कामगार असेल त्याचा पगार नाही झाला तरी शेतकऱ्याची चूल बंद पडते. ऊसाचं बिल नाही मिळालं तरी शेतकऱ्याची चूल बंद पडते. मग कष्टाचं घामाचं दाम जर नाही मिळालं या तिन्ही क्षेत्रात वाहतूकदार असेल, कामगार असेल, नाही तर ऊसाचा मालक शेतकरी असेल तर त्याला ऑटोमॅटिकच नैसर्गिकच चिड येते. त्याच्यामुळं ते त्या स्टेजला सत्तांतराच्या स्टेजला आला असावं. दादाचा काळ कसा गेला खरं? म्हणजे साखर कारखाना भरभराटीचा, कारण हे मला वाटतं विस्तारीकरण त्या काळात पण दादानी केलं आणि शेअर मला वाटतं विठ्ठल सहकारी साखर कारखाने शेअर जे वाटप मोठ्या प्रमाणात दादांच्या काळामध्ये झालं. म्हणजे ज्याला पाहिजे त्याला मिळालं असं म्हणायला काय हरकत नाही त्या काळात. मी दादांच्या अगोदरच्या 3 कर्तबगार नेत्यांची नावं घेतोय. अण्णा असतील, सुधाकर परिचारक असतील, यशवंतभाऊ असतील. पण वसंतदादा काळ्यांचा दृष्टिकोन असा होता की त्यांना गुरावरल्या माणसाची पारख होती, दारावरल्या माणसाची पारख होती, शेतावरल्या माणसाची पारख होती. त्यांना जर एक थोडंसं नीती निसर्गाच्या मालकानं परमेश्वरानं जर आयुष्य दिलं असतं, कारण ते 97ला आले आणि 2000ला कैलासवासी झाले. ते खूप मोठं, म्हणजे मी म्हणत नाही किती पक्ष आहेत पंढरपुरात, किती गट आहेत, किती तट आहेत, पण सगळ्याच पक्षातल्या लोकांना गटातटाला दादा आमच्यातून निघून गेल्यामुळं सगळ्यालाच दुःख झालं. मी तर असं म्हणेन की तालुक्याच्या 4ही कोपऱ्याला 4 साखर कारखान्याचे युनिट त्या माणसानं उभा केलं असतं. आता दादांच्या नंतर समजा औदुंबर अण्णा पाटील यांच्यानंतर आमदारकी गेली, समजा पंतांच्याकडे गेली, म्हणजे डेंगऱ्यांच्याकडे गेली, डेंगऱ्यानंतर पंतांच्याकडे गेली. पण पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला राजू बापू पाटील उभे राहिले त्या काळामध्ये असं वातावरण निर्मिती झाली होती की आता 100% विठ्ठल परिवाराचा परत आमदार होणार. पण भारत नानांनी त्यावेळेला शिवसेनेत तिकीट घेऊन
मला वाटतं 18-20 हजार काहीतरी मतं खाल्ली आणि ते सीट 10-12 हजाराच्या आसपास किंवा 6 हजाराच्या आसपास पडलं. तर नानांनी त्यावेळेला काय असं केलं असं वाटतं तुम्हाला? नाही, लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान करताना कोणतरी एक जण विजयी होणार आहे आणि बाकीचे पराभूत होणार आहेत. मतदाराने त्यांनी गाजवलं. आता तुमचं म्हणणं आहे की राजूबापू पल्ले आणि परिचारक आमदार झाले. आता मी सुद्धा 5 वर्ष परिचारक साहेबांच्या हाताखाली काम केले. मी माझ्या गावाला रेशन मागितलं, त्यांनी लगेच दिलं. मी माझ्या गावातली विकासाची कामं केली, त्यांनी केली. एवढंच नाही तर 2007ला मी जेव्हा 15 वर्ष उपसरपंच आणि 20 वर्ष सरपंच होतो, त्या काळात 2007ला पालकमंत्री विजयदादा होते. मी सांगितलं नाही माझं कुलदैवत आहे, ग्रामदैवत आहे, भैरवनाथ आहे, मला तिथं तीर्थक्षेत्राचं मिळालं पाहिजे. सुधाकर परिचारक अध्यक्ष होते. विजयदादांच्या हस्ते आम्ही तिथं काम केलं. सगळेच होते, बबनदादा होते, कल्याणराव काळेसाहेब होते, सगळेच अगदी सगळे जेवढे पंचायत समितीच्या सदस्यापासून जिल्हा लेवलला जेवढे काम करतात सगळ्याच पक्षाचे, सगळ्याच जाती धर्माचे लोक 2007ला आले आणि माझ्या कुलदैवताचं ग्रामदैवताचं तीर्थक्षेत्राचं मधनं बमध्ये गेलं. सगळ्याच पक्षांनी सगळ्याच घटकांनी त्याला मदत केलेली आहे. आपण एक पराभूत झाला. आता याचा अर्थ असा आहे की राजूबापू पराभूत झाले आणि भारतनाना पराभूत झाले. त्यांनी कामं केली. पराभूत झालेत म्हणून आमची विकासाची कामं भारतनानाकडं थांबलेत, राजूबापाकडं थांबलेत आणि परिचारक साहेबांनी तर कामं केलीच आमची. दिनकररावशिवाय आमदार साहेब बोलत नव्हते. मी एक कारखान्याची सगळ्या शेतकऱ्याची प्रगती व्हावी म्हणून 2007लाच एक विषय घेतला होता. 2007ला मी दिल्लीत गेलो होतो. माझ्याकडे फाईल होती 51 पानाची. तर परिचारक मालकाने मला वाड्यावर बोलवलं. माझ्याकडली झेरॉक्स फाईल 51 पानाची घेतली. ते कोल्हापूरला 35 साखर कारखान्याचं संमेलन होतं, त्या संमेलनामध्ये गेले. माझ्या ओरिजिनलमध्ये माझ्या केसाचा पेन काढून त्यांनी ओरिजिनल सही केली. अजूनसुद्धा माझ्या फाईलमध्ये सही आहे त्यांची. म्हणजे यशवंत भाऊचं पण म्हणणं की माझा शेतकरी मोठा झाला पाहिजे, वसंतदादाचंही म्हणणं माझा शेतकरी मोठा झाला पाहिजे, अण्णाचंही म्हणणं ती माझं. आता उदाहरणार्थ बघा, अभिजित आबा पाटील, आम्ही जेव्हा त्यांना विठ्ठलवर न्यायचा, आता ते पण कारखान्याचे सभासद आणि मी पण सभासदच. आबासाहेबसुद्धा सभासद आणि मी पण सभासद. ते जेव्हा मला 17ला मला त्यांनी सांगितलं की दाजी असं असं आहे, मदत करावं लागते, तुम्ही ह्या 4-5 जाणत्या माणसाला मदत केलेली. मी म्हणलं आबा मदत करतो पण तुम्ही विठ्ठलकडे लक्ष द्या. आणि आम्ही जे बोर्डात, दोन्ही बोर्डात होतो, मी विठ्ठलच्याही बोर्डात होतो आणि चंद्रबागेच्या बोर्डात होतो. पण आम्ही सांगितलं आहे त्याच्याकडे काही जण ठराविक मंडळी दुर्लक्ष करायला लागली, ते सुद्धा आम्हाला कळालं. आता एक आहे, ज्याच्याकडे एखादा दूरदृष्टिकोन असेल तर माणूस नजरेनंही ओळखता येतो, विचारानंही ओळखता येतो. त्याच्यासाठी काय उद्धटपणा करून त्याच्याकडे एडवाकडं बोलून घेऊन, त्यांना एडवाकडं बोलून घेऊन उगाच रिलेशन दुखवण्यात अर्थ नाही. पण नजरेतनं समोरचा माणूस काय आपलं करू शकतो आणि विचारातनं आपलं माणूस हे काय करू शकतो, आपल्याला सुद्धा अंतरात्म्यात काहीतरी विचारशक्ती आहे ना आपल्याकडे. मग त्या काळात जेव्हा 17ला माझ्याकडे आबा आले तेव्हा मी म्हणलो 1-2 वर्ष बघू द्या. त्याने आता 2017ला पश्चिम महाराष्ट्रातली लोक हे वाळूचंच आहे, कायच आहे त्याचं. आता मला सांगा, एखादं शासकीय कामात टेंडर निघालं, ते टेंडर भरलं, तुम्ही 1 किलोमीटर रस्ता केला, संत भोसले महाराजांनी 1 किलोमीटर रस्ता केला, मी 1 किलोमीटर रस्ता केला, माझ्या दोघांपेक्षा तुम्ही कमी कालावधीमध्ये जर सरकारी टेंडर येऊन रस्ता जर लवकर केला तर संत भोसले महाराजाला 1 नंबर येईल, तुम्हाला कसा गवडे साहेबांना 2 नंबर येईल, मला काम एक 10 दिवसाला मला 3 नंबर येईल. ती केलेली कामगिरी. तशीच आबासाहेबांना पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी कुठेही 5ही जिल्ह्याने आपल्या विभागातल्या जागा दिल्याने त्यांनी मराठवाड्यात गेले. 2017ला कारखाना घेतला, तो नफ्यात आणला, 3 वर्षात कर्जमुक्त केला. आणि मी जेव्हा 19ला तिथं मुळी टाकायला गेलो, तिथे एक कार्यालय बांधलं होतं आणि त्याचं उद्घाटन उस्मानाबाद बँकेचे संस्थापक नागदे महाराज होते. आणि तिथं आम्हाला कळालं की मग 300 जणमध्ये एक कारखाना छोटा असेल, म्हणजे 1,00,000 रुपये किमतीचं कापड दुकान किंवा किराणा दुकान जर 3 वर्षात ते घेतलेले ₹1,00,000 नील होत असेल, व्यवसाय काय सहकारातला आहे, कोऑपरेटिव्ह का प्रायव्हेट आहे, तो विषय मोकळा नाही. केलेला प्रकल्प जर 3 वर्षात कर्जमुक्त होत असेल, तर ह्या बाकीच्या प्रकल्पाला 10 आणि 15 वर्ष कशाला, आणि मग ते 100 कोटीचं 600 कोटी कशाला, म्हणजे कोणाला कळेल ना. शेजारच्या पाठीमागं आरसा असं ना, पाठीमागचा आरसा मोठा आणि समोरचा लहान आहे, पण आरशात आपला चेहरा दिसतोयच ना, काम आपलं दिसतंयच ना समोरच्या आरशात. म्हणून आम्हाला ते आबांचं बरं वाटलं. मग मी जेव्हा आबासाहेबांना म्हणलं की आले ह्या व्यक्तीला, मी म्हणलं त्याला विठ्ठलमध्ये तुम्ही लक्ष घाला आबासाहेब. मला म्हणले कसं दाजी शक्य आहे, मी म्हणलं नाही तुम्ही हे करा, मला त्यातली काही घडी जमवायची इतकं जमते अशातला भाग नाही, पण माझ्याकडे एक 10% ताकद आहे. मग आम्ही आबाला विठ्ठलवर येणार म्हणलं तर मला येडं म्हणायला लागले. मी त्यांना उदाहरण देऊन सुद्धा सांगितलं की दिवाळंदी परिसरामध्ये तुकाराम महाराजाला सुद्धा येडं म्हणत होते. आता तुकाराम महाराज म्हणजे ते खूप मोठे आंतरराष्ट्रीय जगाचे संत आहेत ते, आणि जगाचा मालक विठ्ठलाला सुद्धा चोर म्हणत होते. आता तुम्ही मला येडं म्हणताय तर ठीक आहे, तुम्ही बघूया आपण काय होते ते. मग मी आता आबांचा प्रचार केला, लोकांनी साथ दिली. आमचा काही त्याच्यात नाही, आबाला विठ्ठलमध्ये चेअरमन आबा झाले त्याच्यात पण माझं एकच मत आहे, आणि आता आबा आमदार झाले त्याच्यातसुद्धा माझं एकच मत आहे. माझ्यामुळं दुसरं मत आबांना मिळालं आहे हे काय मी दावा करणार नाही, पण माझं पूर्ण जनतेला विनंती आहे किंवा आव्हानसुद्धा आहे. माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत त्यांना विनंती आहे, माझ्या बऱ्याच दोस्तांना आहे म्हणून त्यांना
सूचना आहे आणि माझ्या हाताखालीला आशीर्वाद रूपाने सांगतो की तुम्ही आबाचा दृष्टिकोन जवळ बाळगा. ते आबा तुम्हाला ह्या तालुक्यातलं विठ्ठल रुक्मिणीचं गाव आणि आपल्या जिल्ह्यात सगळ्या मतदाराचं नाव करूनच ते थांबतील. जोपर्यंत ते त्यांच्या कर्तबगारीचा शेवटचा कळस निघत नाहीत, तोपर्यंत अभिजितआबा पाटील काम करतील. हे कामाची सुरुवात अण्णांपासून आहे आणि आत्ताचं जे आम्ही आबांच्या नेतृत्वाखाली हाताखाली काम करतोय, आबासाहेब म्हणजे खरेच आबासाहेब. आता मी तुम्हाला इतिहासाचा दाखला द्यायचं म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा उर्फ नाव आबासाहेब होतं आणि ह्यात अभिजित पाटलांना सुद्धा नाव उर्फ आबासाहेबच आहे. मी काय एवढी शिवाजी महाराजांबरोबर तुलना त्यांची करत नाही, पण एक त्या माणसाकडची दूरदृष्टी आहे किंवा सगळ्या कामातलं रसायन आहे ते खूप आत्मसात करण्यासारखं आहे. हे तुम्ही आता अण्णांचा काळ बघितला, वसंतदादाचा बघितला, भारतनानांचा बघितला आणि अभिजित आबाचा तर आता चालूच आहे. काय वाटतं ह्या मागच्या राजकारणात, आताच्या राजकारणात, राजकारणाचा ट्रेंड बदलला आहे का? किंवा लोकांची भावना कशी झाली आहे? किंवा राजकारण्याची पूर्वीची आताची काय परिस्थिती आहे? किंवा मधल्या काळात काय असं बाबा राजकारणात असं काय बदल होत गेलं का? असं काय जाणवतं का तुम्हाला? माझं शिक्षण कमी असल्यामुळे मला ती व्ही-आय-पी भाषेत सांगता येणार नाही. पण मोडीवर ज्या वेळेस लोकांचं प्रेम होतं, तेव्हा माणसाचं 100% प्रेम दुसरीवर विश्वासावर होतं. पण मोडीतले लोक जेव्हा बाराखडीत आले, तेव्हा एक 10% विश्वास गमवायची लोकांची सोय झाली. बाराखडीतले लोक एबीसीडीत आले, तेव्हा 30% विश्वास गमवायची पाळी आली. आणि आता तंत्रज्ञान आणि विज्ञान आले, तर माणसाचं 30-40% विश्वास गमवला तर चालेल, पण मी मोठं झालं पाहिजे. पैशावर प्रेम झालं सत्तेवर प्रेम झाले आणि वडून ताणून मी मोठा झालो पाहिजे म्हणून कारण नसताना उगाचच गुन्हेगारी स्वरूपाचं त्याला कुठंतरी धक्का पोचेल इथपर्यंत कामगिरी झाली. ही कामगिरी लोकांची नाही म्हटलं तर 5-10% दुखावाचीच आहे. त्यांनी ती थांबवावी किंवा ते जे कोणी जे ऐकण्यात असतील, कोणाला गुरु मानत असतील, त्यांनी शिष्य या नात्यातनं त्यांना बोलवून घ्यावं आणि जरा भारताचे नागरिक आहोत आपण. भारत देश आपल्यात आहे, देशात आपण आहे, राज्य आपलं आहे, राज्यात आपण आहे, राज्य आपल्यात आहे, जिल्ह्यात आपण आहे, आपण जिल्ह्यात आहे, तालुका आपल्यात आहे, आपण तालुक्यात आहे, गाव आपल्यात आहे, आपण गावात आहे, घर आपल्यात आहे, आपण घरात आहे, घरातली माणसं आपल्यात आहेत, आपण घरातल्या माणसात आहे. असं समजून थोडं पैशावरलं प्रेम आणि गुन्हेगारी प्रवृत्ती आणि पुन्हा मग एखादं काम जर आउटसाईड असेल, पैसे देऊन लाचलुचपत देऊन, मग ते सज्जनाला दुर्जनानं केलेल्या कामाची चीड येते ना. त्यांनी तर चीड कोणाला. आता संत तुकाराम महाराज रागाला जात नव्हते, जातच होते. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा धन घेऊन गेले, तेव्हा ते म्हणले ना, कुणाचंही धन घेणं मला मृत्यू समान आहे. म्हणजे माझा जीव गेला तरी चालेल, पण तुमचं मला धनाचा लोलूच नको आहे. म्हणजे एक आहे संतांनी सुद्धा शिकवण दिलेली आहे, साधूंनी दिलेली आहे, परमेश्वरांनी दिलेली आहे. पण मी म्हणतो आपल्या पंजोबांनी आपल्या आजोबाला कशाला जन्माला घातले? देश सेवा करायसाठी. आजोबाने आपल्याला जग दाखवलेल्या बापाला कशाला जन्माला घातले? देश सेवा करायसाठी. आपण कशासाठी जन्मलो? देश सेवेसाठी. याचा अर्थ देश सेवा करायची मग काय परपंचाला किंवा संपत्तीला टोल भरून करायची नाही. सरळ राहणे, चांगलं वागणे. आज लोक 10 नावं होती तर उद्या 20 कशी नावं असतील, 20ची 40 कशी होतील, हे आपल्या हातात आहे ना. काय दानधर्म करून तुम्ही खिशातले पैसे वाटून कोणाला तर चहापाणी करून पाहुणचार करून तुम्ही काय म्हणू शकत नाही. तुमच्या नावं ठेवणाऱ्या माणसाला तुम्ही लाजला की नक्की तुम्ही सांप्रदायिक क्षेत्रात आहे. तुम्हाला नावं ठेवणाऱ्या माणसाला नाही लाजला तर तुमच्या इतका खराब तुम्हीच. तुम्हाला नावं ठेवायला सुद्धा आम्हाला अधिकार नाही, पण तुम्हाला लोक खराब मानायला लागले की तुम्ही माघारी फिरला पाहिजे. आता खरं तर पहिला काळ असा होता, जेणेकरून मानलं जायचं की जुन्या काळामध्ये आमच्या गावामध्ये 1-2 पोरं कामाला लावा, गाव तुमच्या पाठीमागे येईल. परत काळ थोडा बदलत गेला की आमच्या बाबा गल्लीतलं कुणीतरी कामाला लावा. हे बाबा त्या जे गरिबाची 2 पोरं कामाला लागली ती बघू आपण त्यांच्या मागे जाऊ. त्याच्यानंतरचा काळ आला की बाबा आमच्या भावकीतलं कुणीतरी बघा. त्याच्यानंतरचा काळ आजची परिस्थिती अशी झाली की माझ्या भावाचं मला सांगू नका, माझं बोला. ही जी प्रवृत्ती निर्माण झाली आहे, काय वाटतं कशामुळे असं झालंय असं? तर मी तुम्हाला एका भाषेत सांगितले की स्वार्थावर आणि संपत्तीवर प्रेम वाढलंय. त्यांना ते खरंच बरं का एक होईल की त्याच्या जीवनाचं आयुष्य 100 वर्षाचं असले तर त्याला 25-50 वर्ष सुखात जातील, पण एकाहून लागल्यानंतर आठवल ती. आणि तुम्ही जी सर्व्हिसचा विषय म्हणताय, एखाद्याला गृह खात्यात पाठवायचं आहे, एखाद्याला इरिगेशन खात्यात पाठवायचं आहे, एखाद्याला भारत का सरकारच्या खात्यात पाठवायचं आहे, त्याचं क्वालिफाईड व्हा. ISI असेल तर ते कलेक्टर झाले पाहिजेत. उगं तुमचा एखादा शेतकी कोर्स केलेला आणि त्याची पात्रता तलाठ्याची आहे, त्यानं तहसीलदार करून कसं चालेल? आणि तुम्ही जे म्हणताय ना, जवळची माणसं नोकरीमध्ये घेतात, पण त्याला त्याचं शिक्षण काय आहे, डिग्री काय आहे, ते बघावंच लागेल ना. उगं डॉक्टरला सांगितलं तुम्ही कोर्टात केस चालवा म्हणून चालवणार नाही, ते आरोग्यच तपासणार. नाही नाही, आपला राजकारणाच्या बाबतीत असा विचार करतोय आपण बाबा, राजकारणाच्या मागे लोकांचा सुद्धा कल आर्थिक बाजूकडे चाललाय जास्त.
किंवा माझ्या स्वतःच्या कामापुरतं चाललाय, माझ्या पुरतं बोला असं म्हणायचा जी कल चाललाय. नाही, त्याच्यात मी सांगतोय की शेकडा 1% का 3% मला सांगता येणार नाही, पण सत्ता संपत्तीवर प्रेम करणारी माणसं कुठंतरी खराब विचार वापरतात आणि ते खराब विचारातनं त्यांना उगाचच मोठं झाले वाटतं. पण ते मतदाराच्या आणि दोस्ताच्या, मित्राच्या, गावकीच्या, भावकीच्या, नात्यागोत्यातल्या मनातनं उतरलेले असतात. आपला खराब पाण्याचा प्रवास चालू झाला आहे, त्या लोकांच्या लक्षात आलं, तिथनं त्यांनी माघारी फिरावं आणि पुन्हा देवाची वाट धरावी. आपण म्हणतो का नाही, 2 दिंड्या असतात, एक चोराची दिंडी असते आणि एक देवाची दिंडी असते. आपण देवाच्या दिंडीत सहभागी व्हावं. चोराच्या जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत प्रवास चालू ठेवावा. चोराच्या कळल्यानंतर तिथनं माघारी फिरावं ना. ते काय दंड मागणार नाहीत माघारी फिरला म्हणून. खरं तर कार्यकर्त्यांनी स्वतः चांगली भावना ठेवून चांगल्याच्या मागं राहणं हे खरं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे तुमचं कार्य तुम्ही करत आला आतापर्यंत, समजा समाजसेवेचं असेल, लोकसेवेचं असेल, आणि आता विद्यमान आमदार अभिजित आबा पाटील यांना निवडून आणण्यात तुमचा सिंहाचा वाटा मानला जातो. आबांच्याकडनं काय अपेक्षा आहे, त्या लोकांसाठी आबांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? आबासाहेबांनी, मी आता तुम्हाला तेच सांगितलं, आबा चेअरमन झाले तरी माझं त्यात एकच मत आहे, आमदार झाले तरी माझं एकच मत आहे. पण त्यांनी स्वतंत्र कामाला 2 नंबर द्यायचं जी मोहीम आहे, त्यांची योजना आहे ती बरोबर आहे. सार्वजनिक कामाला 1 नंबर देतात. आता बघा उजनी धरणाच्या वरती किती वर्ष झालीत उजनी धरण होऊन, म्हणजे आता हे तर आपल्याला 25 वर्ष दिसतात आणि मागटली 20-45 वर्ष झाली. त्याला प्रेक्षणीय स्थळाचं कोणी दिलं का? मग आता मला सांगा, पाण्याला पण गंगा बनतो, गंगेची पूजा विद्वान लोक करायला सांगतात. हं? आता ही प्रेक्षणीय स्थळ तिथं व्हायला लागलं आहे, काय 100, 200, 300 कोटीचं. ही गंगेची पूजा आहे. मी मग आता तुम्हाला आपल्या खाजगी गप्पा चालू असताना म्हणलं की मांजर न मारता 10 वेळा काशीला जावं, पण एक मारून काशीला जायचं? त्या प्राण्याचा जीव घेऊन कशाला जायचं? म्हणजे मांजराचा जीव म्हणजे चूक करण्यापूर्वीच विचार डोक्यात आलं पाहिजे. आपण अनवाणी प्रवास करतोय, साईडला मिस्त्री काटा आहेत, फेरंग्याची काटा आहेत, अनवाणी आपण तर काट्याला सांभाळलं पाहिजे, तसं चुकीलाही सांभाळलं पाहिजे ना. चूक होणार नाही त्याची पण काटेकोर काळजी. आपण आजार पडल्यानंतर डॉक्टर पथ्य सांगतात आपल्याला, तुमचा लिव्हर खराब आहे, पिऊ नका म्हणतात, आणि आपण टूप तोंडाला लावली, 6 महिन्याच्या एका महिन्यात मरून जाऊ ना. अनवाणी म्हणजे जी पथ्य आहे ती पाळलीच पाहिजेत ना. समाजाला चिलकत आहे तो, जे पथ्य पाळतो त्याला चिलकत सोबत राहतो, जे पथ्य पाळत नाही तो एरडा भोकाने सुद्धा मरतो. आता येणाऱ्या काळामध्ये साधारणतः काय एम-आय-डी-सीचा प्रश्न आबांनी मांडला. मला वाटतं करकममध्ये अशी एक आम्ही म्हणजे हे ऐकली, की तिथल्या काही व्यक्तींनी सांगितले, बाबा आमचं मत दिलेलं फिटलं का, तर आमचं करकमचं नाव पहिल्यांदा विधानसभेत नाव घेतलं गेलं म्हणून समाधान मानणारे. म्हणजे खरं तर सामान्य माणसाच्या आमदाराकडे खरंच काही कामं नसतात. पण एखाद्या व्यक्तीनं आपल्याविषयी तिथंपर्यंत मांडणं, बोलणं, किंवा आमदारानं एखाद्या सामान्य माणसाला बोलणं, इथंपर्यंत लोकांची खरं तर धन्यता मानली जाते. काही लोकांनी असं सांगितलं, की आमच्या गावाचं नाव घेतलं म्हणून आमचं खरं तर नाव फिटलं. आणि खरंच आबांनी तिथं एम-आय-डी-सीचा प्रश्न मांडला, उजनी धरणाचा मांडला, आणि नगरपालिकेच्या तिथल्या मला वाटतं माड्याच्या पाण्याचा प्रश्न मांडला, तहसीलदारचा. अशी कामाची बरीचशी ते तो विधानसभेत पहिल्याच वेळेला एवढे प्रश्न मांडले. तर पुढचं विजन तुम्हाला कसं वाटतं आबांचं? म्हणजे येणारा आता पहिल्या वेळेत जर एवढं कार्य असं समजा करायला सुरुवात केली असेल, तर पुढं काय होईल वाटतं सर? ते बघा, भोसले महाराजांचा पण सत्य साहित्यातला अभ्यास खूप मोठा आहे, मी त्याच्यात 1% पण नाही. ह्या सोशल मीडियामध्ये तुम्ही 100% मी 1% आहे. पण मी तुम्हाला एकाच वाक्यात आबांचं सांगतो, कालचं नागपूरचं अधिवेशन 7 दिवसातलं होतं, त्यातले 2 दिवसात काय आबांचा नंबर आला नाही. 5 दिवस त्यांनी तिथलं अधिवेशनामध्ये त्यांचे काय मत आहेत, काय योजना आहेत त्या राबवल्या, तर त्यांनी 55 विषयाला हात घातला. म्हणजे ज्यांना अधिवेशनामध्ये, राज्य लेवलच्या अधिवेशनामध्ये 5 दिवसाची संधी मिळाली आणि 55 विषय त्यांनी मार्गी लावले, म्हणजे रोज 11 विषयाचं आवरेज पडलं 5 दिवसात 55 विषय. म्हणजे मग मला सांगा, आता ह्याच्या अगोदरचे कोणी लोकप्रतिनिधी झाले असेल, आपल्याला त्याला काय आक्षेप घ्यायचा नाही. आता यापूर्वीचे सुद्धा आमचे माढा तालुक्यातले आमदार होते बबनदादा, मला कधीही त्यांच्याकडे मी साधारण वर्षातून एक 10-15 कामं दुसऱ्याची करून घ्यायचो, पण ते फोन उचलायचे. फोन जर त्यांनी नाही उचलला बबनदादानी, तर पुन्हा विचारायचे दिनकरराव काय होतं म्हणून. तसं मी पहिल्या निवडणुकीला त्यांना सपोर्ट केला, पण दुसऱ्या 2 निवडणुकीला म्हणजे आमचे नेते कल्याणदादा काळे आणि त्याच्यानंतर संजय कोकाटे, ह्या दोन्ही पंचवार्षिकमध्ये दादासाहेबांना मी विरोध केला आहे, हे सुद्धा त्यांना माहिती आहे. पण तरीही मी विरोध केलेला असताना सुद्धा बबनदादानी माझा फोन गेला आहे आणि ते पुन्हा एंगेज आहे किंवा दुसऱ्या कामात आहे, तर पुन्हा फोन करून त्यांनी बबनदादानी काम त्यांच्या काळामध्ये 15 वर्षाच्या काळामध्ये
केलं नाही असं एक सुद्धा नाही. पण 5 वर्ष मी त्यांचं पंढरपूर तालुक्यात खातं उघडायसाठी काय काम केलं आहे ते बबनदादाला आणि मलाच माहिती आहे, म्हणजे आमदार करायला. पण 2 पंचवार्षिकला मी त्यांना विरोध केला आहे. त्यांनी माझं काम चांगले केले. परिचारकनी सुद्धा आतासुद्धा उमेश मालक घ्या, प्रशांत मालक घ्या किंवा बाकीचे भाजपचे घ्या, सेनेचे घ्या, मनसेचे घ्या. मी काम सांगितलं आहे आणि त्यांनी केलं नाही अशातला काही भाग नाही. पण मी एक पथ्य पाळतो. स्वतःचं काम कधी सांगत नाही आणि मला सांगायसारखा कुठलाही प्रशासनातला अगदी खाली ग्रामसेवकापासून राष्ट्रपतीपर्यंत कुणीही माणूस प्रशासनातला किंवा ग्रामपंचायत सदस्यापासून पंतप्रधानापर्यंत कधीही सांगत नाही. आता बघा, मी 2017ला गेलो होतो तेव्हा आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर दीपक कपूर होते. तेव्हा मोदी साहेबांची ती चिटणीस होती. आम्ही 1,28,000 रुपये घेऊन गेलो होतो. 5 जण होतो आम्ही. आमची या जायची विमानाने व्यवस्था केली. कशामुळं? तिथं दीपक कपूर PM चे चिटणीस होते म्हणून आणि आमची तिथं 10 जनपदला 5 दिवस राहायची याची व्यवस्था केली. माझ्याकडे 128 रुपये जातानाच खर्च केला असता. आम्हाला यायला पैसे नाहीत, कोणाला तर दोस्ताला मागावं लागलं असतं आणि या जायची आमची विमानाने व्यवस्था झाली. म्हणजे हे काय, तुमच्याकडं चांगुलपणा असला तर निती निसर्गाचा मालक परमेश्वर तुमच्याबरोबर अंगातल्या शर्टासारखा, अंगातल्या चिलखतासारखा सोबत आहे. राहिला मुद्दा आबासाहेबांच्या बाबतीतला. प्रत्येक माणसाला आपल्या जिल्ह्यात 11 तालुके आहेत. 11 तालुक्यातल्या आबा विठ्ठलवरती चेअरमन झाले. 11 तालुक्यात जेवढे काय आता काय कोण म्हणते 38 कारखाने आहेत, कोण म्हणते 44 आहेत, कोण म्हणते 42 आहेत. या कारखान्यातल्या खाली 100 रुपये आणि वर 500 रुपये प्रत्येक ऊस उत्पादकाचा फायदा झाला आहे. मग हा जो 100 रुपयाचा आणि 500 रुपयाचा, वरच्या 500 रुपयाचा, खाली 100 आणि वर 500, ह्याचा दरवाजा उघडायला किल्ल्या अनेकाच्या हातात होत्या. मग त्या का कुलपाला लावल्या नाही त्या? बरं, भारतीय नागरिक सगळा सारखाच आहे. कुणी जर कुठल्या पक्षाचा असेल, पक्षात गेला म्हणजे ते काय गुन्हेगार आहे का? हे काय, ह्या 11 तालुक्यामध्ये एखादा केस कापू असेल, एखादा तुकाराम महाराज असेल, एखादा ज्ञानेश्वर महाराज असेल. आता ज्ञानेश्वर महाराजाला ज्ञानेश्वर महाराजांचं कुटुंब सळलं नाही काय? सळलेच. तुकाराम महाराजाला सळले, शिवाजी महाराजाला आम्ही म्हणतोय मराठ्याचे शिवाजी महाराजात आहे, पण सगळ्यात जास्त त्रास शिवाजी महाराजांना गड किल्ले जिंकताना आमुषाला आणि त्यांनी शनिवारीच गड किल्ले जिंकलं, पण आम्हीच त्यांना ताप दिला आहे. म्हणजे मी नाही, पण त्या काळातली 7 वर्षातली पूर्वी मी प्रत्येकाच्या समाजामध्ये कुणीतरी असतंच. पण समजा चुकणाऱ्या माणसाला सुद्धा 1-2 संधी द्यावीत, ते चुकायचं बंद होतात का बघावं आणि लई चुकणाऱ्या माणसाला लगेचच आकडा 36 वर देऊ नये. त्याच्यात प्रगती काय होते, ज्याच्या अधिकारात आहे, ज्याला सत्ता आहे, ज्याच्याकडे काय त्यातला चांगुलपणा आहे. चुकणाऱ्या माणसासाठी सुद्धा 1-2दा संधी द्यावी आणि ते जर येत नसेल तर मग त्याला तसाच वाकडा ठेवावा. पण जे कष्टाळू नागरिक आहेत, सज्जन नागरिक आहेत, त्याच्यासाठी करत राहावं आणि हेच नेमकं काम हवा. हे 55 विषय अजून त्यांच्या डोक्यात किती 100 विषय आहेत का, 2 विषय आहेत का, 1000 आहेत का, लाख आहेत, ते काय त्यांच्या डोक्यात काय विषय आहेत. पण आबासाहेबांच्या पूर्वीच्या 2 पिढ्या आहेत, धनंजय मालक. 78ला माझी त्यांची ओळख झाली. ती एका केसमध्ये मला मारुती मंदिरात कनेक्शन घ्यायचं होतं. इतकी धनमालकांनी मला 78ला मदत केली की म्हणलं त्यांच्या घरातली कोणी का माणसं असो ना, त्या घरातल्या एका माणसानं आपल्याला मदत केली ना, त्याची जाणीव ठेवाय. त्यांचे आजोबा पोलीस पाटील होते. खूप आम्हाला 78ला त्यांनी आमच्या एक उजनीचा डावा कालवा आहे, त्याच्यावरती एक आमच्या शेतात 38 फाटा चालला होता. काय त्यांच्या आजोबांनी पोलीस पाटील असताना मला वाटतं मातंग समाजाची कोराडे PSI होती 78ला, 77-78ला. खूप मदत त्यांच्या आजोबांनी केली. आता मला सांगा, एखाद्या आजोबाचा मुलगा कायदे पंडित आहेत, त्यांनी मदत केली, त्यांचा नातू चेअरमन झाले, आमदार झाले आणि चांगलं काम करतायत, तर त्यांची का बरं आम्ही पदरमोड करून चाकरी करू नये? करावी. म्हणून मी माढ्यामधल्या 48 गावामध्ये काय केलं ती पण आम्हाला माहिती आहे. आणि मला 18 तारखेला गुरसाळे गंदीला तिथं सुद्धा माझे सहकारी मित्र प्रवीण कुळेकर, आम्ही अजून आबांचे काय नातेवाईक, हे काय आम्ही तिथं जाऊन पोचलो. आबांचं टपाल तिथं घेऊन गेलो आम्ही, पण ती टपाल लोकांनी चांगल्यापैकी वाचलं. त्या टपालातला मजकूरसुद्धा लोकांना आवडला. त्या टपालाकडे बघूनच, आबाच्या विचाराकडेच बघून लोकांनी आबांना मतदान चांगलं केलं. आत्तासुद्धा समोरच्या इलेक्शनमध्ये नगरपालिका होईल, पंचायत समिती होईल, झिडपी होईल, पण जेव्हा आम्ही मतदाराचा अंतरात्मा तपासतो तेव्हासुद्धा लोकांना नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्हाला एकदा देऊन बघायचे आहेत. त्याच्या पद्धतीनं आबांचं काम त्या उंचीनं, त्या VIP लेवलनं राहील. आमच्यासारख्याला सुद्धा केव्हा गरज पडेल तेव्हा काम सांगतील ते. आम्हीसुद्धा काम अजूनही मागितल्या ताकदीप्रमाणे कुठं चढ उतार लागले त्यातला अनुभव खर्च घालून अजूनसुद्धा आम्ही पूर्वीची जी चेअरमन पदाची आणि आमदारची जी त्यांना मिळवून देताना जे आम्हाला अनुभव आला आहे, त्या अनुभवाची वाढ करून अजून आम्ही दुपटीनं आबांच्या हाताखाली काम करू. याचा अर्थ असा नाही की आबा आमचे नेते आहेत म्हणून आबाचं काम करू, पण कुठल्याही पक्षातला कुठलाही नेता जर भारतीय नागरिकाचं ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या गावात चांगलं करत असतील किंवा जिल्ह्यातल्या 11 तालुक्यात चांगलं करत असतील, त्यांचं कोणाचंही आम्ही ऐकू.